खूप सुंदर सुंदर झाडं मी घेऊन आली आहे। काल नर्सरीमध्ये गेले होते, तिकून कमीत कमी 7-8 प्लांटची मी खरेदी केली। काही इंडोर आहेत, काही बाहेर ठेवायचे आहेत। त्यामध्ये काश्मीरी गुलाब जे मी तुम्हाला दाखवलं ते सुद्धा। हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ। कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर सकाळ सकाळची मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि आज मंगळवारचा दिवस होता म्हणून मस्त हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे। आणि कालच मी नर्सरीमध्ये गेली होती, तिकून भरपूर सारे प्लांट घेऊन आली आहे। आणि जास्वंदाला पहा किती साऱ्या कळ्यासुद्धा आलेल्या आहेत। 2-3 फुलं याला लवकरच येणार आहे। आणि चिनी गुलाबाचं सुद्धा छोटंसं रोपटं घेऊन आली आहे। आणि इंडोर प्लांट्स ही भरपूर आणलेले आहेत आणि त्याला मी कुंड्यांमध्ये शिफ्टसुद्धा करून घेतलेले आहे। जे ऑनलाईन प्लांटर मागवले होते ना, त्यामध्येच मी सगळे प्लांट्स लावून दिलेले आहेत। तर बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलं आहे की झाडांची मला खूप आवड आहे, पण जागा कमी असल्यामुळे मी जास्त झाडं काही घेत नाही। पण आता विचार केलेला आहे, एक झाड मी घरामध्ये लावणार आहे, जे इंडोर प्लांट्स असतात ना ते। आणि हिरवे हिरवे गार झाडं पाहून डोळ्यांना जे सुख भेटते ना, ते कशातच नाही आहे मला असं वाटते। पण चला, आता एक झाड मी घेणार आहे। तसे तर मी आधीही घेतले होते बरेचसे इंडोर प्लांट्स, पण ते काही जगले नाही। मग एवढे महागा मुलाचे आपण झाडं विकत घेऊन या आणि ते जगत नाही। झाडं कुठे स्वस्त भेटतात का? आता खूप महागे भेटतात। 150-200 रुपयाला एक प्लांट्स मिळते। आणि हे झाडंसुद्धा मी एक 130-30 रुपयाला घेतलेलं आहे, पण खूप मस्त आहेत, हिरवे हिरवे गार आहेत। आणि आता याची काळजीसुद्धा मी घेणार आहे। तशी तर झाडांची काळजी कशी घ्यायची असे जास्त काही मला माहिती नाही आहे, पण हळूहळू शिकणार आहे मी। आणि आता झाडं लावणार आहे मस्त मोठी मोठी घरामध्ये। यालासुद्धा मला मोठं करायचं आहे। जेवढं मोठं झाड घेतलं ना, तेवढी प्राईस जास्त असते, म्हणून मी जास्त मोठे नाही घेतले, एवढ्या आकाराचेच घेतले आहे। आणि तरीसुद्धा हे 130-30 रुपयाला मिळालेले आहेत। आणि हे फुलाचं झाड खूपच छान आहे। याला भरपूर साऱ्या कळ्या येतात आणि रोजच खूप सारे याला फुलंही येतात। काल नर्सरीमध्ये गेले होते, तिकून कमीत कमी 7-8 प्लांटची मी खरेदी केली। काही इंडोर आहेत, काही बाहेर ठेवायचे आहेत। त्यामध्ये काश्मीरी गुलाब जे मी तुम्हाला दाखवलं ते सुद्धा आहे। आणि रोज त्याला खूप साऱ्या कळ्या येतात। तर गार्डनिंगची तर मला खूप हौस आहे, पण जागा कमी असल्यामुळे काही जास्त झाडं लावू शकत नाही। पण घरामध्ये मी आता मात्र ग्रीनरी करणार आहे, त्यासाठी इंडोर प्लांट्स आणलेत आहे। अजून तर 3-4च आहेत इंडोर प्लांट्स, पण हळूहळू एक मी आणणार आहे। आणि घरात सुद्धा मी मस्त ग्रीनरी करणार आहे। मला खूप हौस आहे झाडांची। चला, आता लावून दिले, कुंड्यांमध्ये शिफ्ट करून दिले आहे। जे ऑनलाईन प्लांटर मागवले होते त्यामध्येच मी शिफ्ट केलेले आहेत। बघेन हळूहळू चिनी मातीचे सुद्धा मी आणेन पोट, मोठे मोठे थोडे मोठ्या झाडांसाठी। आता आणले तर आहे घरात ठेवण्यासाठी झाडं, पण आय विश की हे जगले पाहिजे। कारण की मध्ये सुद्धा मी 2-3 झाडं आणले होते। एरिका पाम सुद्धा आणलं होतं आणि दुसरेही 2 झाडं आणले होते, पण ते काही जगलेच नाही। आणि ते तर याच्यापेक्षाही मोठे होते आणि महागही होते, म्हणून झाडं काही आणावेसे वाटत नाही। पण तुम्हाला गार्डनिंगची माहिती असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की इंडोर प्लांट्सची काळजी कशी घ्यायची आहे ती। आणि घरातल्या झाडांमध्ये कोणतं खत टाकलं पाहिजे तेही मला नक्कीच सांगा कमेंट करून। चला, आता ठेवले तर आहे घरामध्ये, बघूया आता कसं होते ते। आता ज्या साड्या मी आणल्या होत्या त्याचे मला ब्लाऊज पीसही कट करायचे होते, अस्तरसुद्धा घ्यायला जायचं होतं आणि साड्यांसाठी फॉलही आणायला जायचं होतं। आज म्हटलं दोन्ही साड्यांचे ब्लाऊज पीस कट करून घेते आणि आज संध्याकाळी बाजारात जाईन तेव्हा याचे अस्तरही घेऊन येईन आणि दोन्ही साड्यांसाठी फॉलसुद्धा घेऊन येईन। आणि लवकरच याला लावावे लागणार आहे, कारण की मग ब्लाऊज शिवायला सुद्धा वेळ मिळाला पाहिजे। वेळात वेळ काढून सगळे कामं आटपून मग एक दिवस तरी लागेलच मला हे 2 ब्लाऊज शिवायला आणि साड्यांना फॉलही लावायला। म्हटलं आज कमीत कमी अस्तर तरी घेऊन येऊ याचे आणि फॉलही घेऊन येऊ। आता डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी 4 वाजताच भेटत आहे। सकाळी फक्त साड्यांचे ब्लाऊज पीस कट करून ठेवले आणि आज मला तूपही बनवायचं होतं।
तूप बनवण्याची खूप सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि तूप इकडे एक साईडवर बनत आहे आणि घरचं तूप म्हटलं की मग चांगलंच असते. आणि तूप बनते आहे म्हटलं, थोडेसे भांडे सकाळी घासून ठेवले होते तेही लावायचे बाकी होते. थोडे थोडे जरी भांडे घासत राहिले तर मग जास्त ढीगभर जमा होत नाही. माझं असंच आहे, थोडेसे निघाले की मी लगेच घासून टाकते, नाही तर मग जमा करत राहिले तर खूप सारा ढीग होतो आणि मग तो घासायचाही खूप कंटाळा येतो. तर चला, संध्याकाळचे कपडेही काढून घेतले आणि आता कपड्यांची मस्त घडी करूनही ठेवून देते. आता एवढी काही जास्त थंडी पडत नाही आहे, गरमीच व्हायला लागली आहे, म्हणून मग कपडेही लवकरच सुकून जातात. आता 5 वाजेमध्येच कपडे सुकून जातात. आणि पहा ना, अजून तर महाशिवरात्री 10-12 दिवसवर आहे, तोपर्यंत थंडीसुद्धा गेलेली आहे आणि आता तर गरमी व्हायला लागली आहे. पंख्याशिवाय अजिबात दिवसाही चालत नाही आणि रात्रीही चालत नाही, पंखा सुरू करावाच लागतो. आता 2-3 महिने तर लाईट बिलचं काही एवढं टेन्शन नव्हतं, अगदी कमी येत होतं, कारण की पंखे सगळे बंदच राहत होते. म्हणून आता एवढं भरभरून लाईट बिल येईल की विचारू नका, कारण की 2-3 बेडरूममध्ये सगळ्यामध्ये पंखे सुरू राहतील दिवसाही आणि रात्रीही, म्हणून मग भरभरून लाईट बिल येईल. आता हिवाळ्याचे दिवस किती चांगले असतात नाही का, मस्त ताज्या ताज्या भाज्या खायला मिळतात, मस्त शरीरही स्वस्थ राहते, जे काही खाल्लं ते सगळं पचून जाते आणि आपली स्किनसुद्धा मस्त हेल्दी आणि स्वस्थ राहते. आणि तेच उन्हाळ्यामध्ये जेवणसुद्धा जास्त जात नाही, तेवढ्याच भाज्याही महाग होतात आणि काही खाल्लं तर पचतसुद्धा नाही, अगदी थंड थंड खायचीच इच्छा होते आणि जास्त करून पाणीच प्यायलं जाते आणि त्वचाही चिपचिप होऊन जाते आणि पिंपल्स वगैरे सुद्धा होतात काही जणांना. मला तर नाही होत, पण होतात काही जणांना. आणि तो घाम शरीरामध्ये मला उन्हाळा अजिबातच आवडत नाही. चला असो, तिन्ही ऋतू आपल्या शरीरासाठी आवश्यकच आहेत. चला, आता तुम्ही म्हणसाल कित्येक वेळा हे लोक भरीत बनवतात बरं, पण तसं आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच खूप जास्त आवडते भरीत. आणि स्पेशल हिवाळ्यामध्येच तर खायला भेटते ना. आणि आता हिवाळा जातच आहे, गरमी पडायला लागली आहे, तर हे शेवटचंच भरीत बनत आहे आमच्या घरामध्ये. आता काही भरीत बनणार नाही आणि आता काही चवही लागणार नाही ह्या वांग्याची. तर एकीकडे मी चहासुद्धा ठेवला होता आणि एकीकडे वांगेसुद्धा भाजायला ठेवले होते. आता उन्हाळा लागेल तर उन्हाळ्यामध्ये जास्त चहासुद्धा प्यायची इच्छा होणार नाही. जास्त चहा पिले की मग पोटामध्ये जळजळ होते, म्हणून चहासुद्धा कमी होऊन जाईल उन्हाळा लागला की. हिवाळ्यामध्ये जशी जशी थंडी पडते तशी तशी चहा प्यायची इच्छा होते, पण आता उन्हाळ्यात तसं राहणार नाही. पण मी तर चहा लवर आहे, म्हणून चहा काही माझी बंद तर होणार नाही. सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम तर मला चहा लागतेच लागते, भलेही मग हिवाळा असो, उन्हाळा असो किंवा पावसाळा असो. चला, तुम्ही सुद्धा या मस्त चहा प्यायला. आणि मुलगा एक घरी होता तर त्यालासुद्धा चहा देऊन दिली आणि आता मी सुद्धा निवांतपणे बसून चहा पिते. आणि आता भरीत म्हटल्यावर कांद्याची पात लागणार नाही असं तर होणारच नाही. खानदेशी भरीत आहे तर कांद्याची पात तर टाकावीच लागते, तेव्हाच कुठे भरीतला चव येते. भरीतची रेसिपी मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून आता काही शेअर करत नाही. आता एकीकडे वांगे भाजत आहे, तोपर्यंत म्हटलं चहा पाण्याचे जेवढेही भांडे असतील आणि दुपारच्या जेवणाचेही 2-3 भांडे होते, म्हटलं घासून घ्यावा. असेच मी थोडे थोडे घासत राहते, म्हणून मग जास्त ढीगभर जमा होत नाही. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल नवीन आहे त्यासाठी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.